बर, काय त्रास होतो मला? माझं हे उजव्या साईडचा कान आहे ना, तो 2019 पासून बंद झाला होता. काय सांगितलं डॉक्टरने? उपचार आहे का नाही म्हणे? काही नाही, उपचार नाही म्हणजे शेवटचं त्यांनी मला स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं होतं कानाचे पडद्याचं. स्टेरॉइडचं? हा. नंतर ते म्हणे याच्यात जर उघडलं कान तर ठीक, नाही तर मग तुम्हाला एकच कानावर राहावं लागत. नाही, एकाच कानावर राहावं लागेल, उपचारच नाही? उपचार नाही म्हणजे याच्यामध्ये ट्रीटमेंट म्हणजे अवेलेबलच नाही, कुठंच नाही अवेलेबल. नाही, कानाला चांगला फायदा होतो. हा, तुम्ही पीएचडी काही झाली पण याच्यात डायरेक्टली? हो, त्याच्यात सगळे दवाखाने करून बसलो तर मी फरकच नव्हता कुठंच. अच्छा अच्छा. आता जरा म्हणजे नंतर कोट्याला राजस्थानला दाखवतो मला शर्माकडे. अच्छा, राजस्थानला गेले होते? राजस्थानला गेलो होतो. बर. नंतर पुण्याला शिक्रापूर जवळ दाखवतो, तिकडे काही फरक नाही पडला. अच्छा. आणि नंतर तुमचा व्हिडिओ बघितला. तुमच्या व्हिडिओ नंतर. काय नाव सर तुमचं? माझं नाव किरण. बर. उजव्या साईडचा कान आहे ना, तो 2019 पासून बंद झाला होता. अच्छा. त्याच्यानंतर किती दिवसापासून त्रास का हेअरिंग लॉस झालं होतं? 2019 पासून. 2019 पासून. काही रिपोर्ट्स केले का करता? काही रिपोर्ट्स केले होते मी. नंतर गजानन हॉस्पिटलच्या बाजूला ANT हॉस्पिटल आहे, तिथं 3 दिवस ऍडमिट होतो. अच्छा, कशासाठी? कानासाठी. अच्छा. नंतर त्यांनी 3 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर तो काही फरक नाही पडला. नंतर औरंगाबादमध्ये भरपूर ठिकाणी दाखवलं. नंतर कोट्याला राजस्थानला दाखवतो मला शर्माकडे. अच्छा, राजस्थानला गेले होते? राजस्थानला गेलो होतो. बर. नंतर पुण्याला शिक्रापूर जवळ दाखवतो, तिकडे काही फरक नाही पडला. अच्छा. आणि नंतर तुमचा व्हिडिओ बघितला. तुमच्याकडे आल्यानंतर तो व्हिडिओ बघितला तुमच्याकडे येऊन मग ते पहिल्याच दिवशी ट्रीटमेंट घेतली. बर. तर ते मिक्स थेरपीमुळे पूर्ण मला म्हणजे जेव्हा इकडूनच आवाज यायचा तो पण बंद झाला आणि मेन या साईडला पूर्ण बंद होता ना आवाज, तो पण मला जवळजवळ पहिल्या ट्रीटमेंट मध्ये 10-20% फरक पडला होता. बर. आता किती दिवस उपचार झाला सर आपल्याकडे? 10 दिवस घेतल्यानंतर सर मला आता 50-60% फरक जाणवतोय. अच्छा. बर, किती त्रास व्हायचा आधी? म्हणजे कानामध्ये काही आवाज यायचा का? हो, इकडून आवाज यायला चालू झाला होता सर. आवाज असा म्हणजे तो असा गरगर गरगर आवाज यायचा. नंतर मग शिट्ट्यांचा आवाज यायचा असं? हो. नंतर मग ते डोकं पण जाम झालं होतं त्याच्यामुळं. मग ते इकडे आलं पहिल्याच थेरपीमध्ये ते क्लिअर झालं. अच्छा. आणि नंतर मग या कानाचा पूर्णपणे आवाज बंद होता, तर तो आता 50-60% आवाज यायला लागला. किती त्रास व्हायचा पहिले कानामध्ये? खूप त्रास होता सर, म्हणजे परेशान झालो मी सगळीकडे दाखवून. अच्छा. पण आता हे तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळं ते बरं झालं, तिथे जवळच्या जवळ ट्रीटमेंट होऊन गेली. मिक्स थेरपीमुळे फायदा होतो. हा, तुम्ही पीएचडी काही झाली पण याच्यात डायरेक्टली? हो, त्याच्यात सगळे दवाखाने करून बसलो तर मी फरकच नव्हता कुठंच. अच्छा अच्छा. आता जरा म्हणजे कळालंय. आता तुमचे 10 दिवस ठेवून परत 10 दिवस माझी घ्यायची इच्छा आहे ट्रीटमेंट. अच्छा. त्याच्यामध्ये तर पूर्ण क्लिअर होऊन जाईल मग. कारण का याच्यामध्ये ट्रीटमेंट म्हणजे अवेलेबलच नाही, कुठंच नाही अवेलेबल. नाही, कानामध्ये ॲलोपॅथी याच्यात तर नाहीच आहे. त्याच्यामुळे लोक परेशान राहतात. काही काय सांगितलं डॉक्टरने? उपचार आहे का नाही म्हणे? काही नाही, उपचार नाही म्हणजे शेवटचं त्यांनी मला स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलं होतं कानाचे पडद्याचं. स्टेरॉइडचं? हा. नंतर ते म्हणे याच्यात जर उघडलं कान तर ठीक, नाही तर मग तुम्हाला एकच कानावर राहावं लागत. नाही, एकाच कानावर राहावं लागेल, उपचारच नाही? उपचार नाही. मग मी सगळीकडे आता ते युट्यूबला बघायचो, सगळं पाहायचं. मग ते 2019 पासून मी सगळे ट्रीटमेंट बघितले, कुठंच त्याला इलाज नव्हता. शेवटी आता मी ते इलाज करणंच बंद केलं होतं 1-1.5 वर्षापासून. अच्छा. मग आता तुमचा लेटेस्ट व्हिडिओ बघितला, म्हटलं जाऊन येऊ तुमच्याकडे. मग ते पहिल्या ट्रीटमेंट मध्येच मला ते फरक जाणवला. मी ते कंटिन्यू केलं 10 दिवस. मला 10 दिवसात मला जरा 50-60% फरक आहे. अच्छा. बरं वाटलं उपचार करून आता? हो, छान वाटलं. बरं, चालेल. थँक्यू. चालेल, थँक्यू.